जागतिक घडामोडीच्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। पहिली बातमी ट्रम्प यांच्या व्हिसाबाबतच्या नव्या नियमाची। कारण आता तुम्हाला अमेरिकेत नोकरीसाठी जायचं असेल तर तुमचा खिसा आणि आरोग्य दोन्ही टकाटक असायला हवं। दुसरी बातमी आहे अमेरिकेतील शटडाऊन बाबतची। कारण अमेरिकेमध्ये आपल्याला माहिती असेल शटडाऊन सुरू आहे आणि त्याचा फटका एव्हिएशन इंडस्ट्रीला बसतोय। सुमारे 40 विमानतळावरील शेकडो फ्लाइट्स या कॅन्सल करण्यात आलेल्या आहेत। आणि तिसरी महत्त्वाची बातमी ती म्हणजे चीनच्या लष्करी सामर्थ्याची कारण आता तिथं चीननं सतत आपली लष्करी ताकद वाढवताना दिसतोय। चीनच्या नेव्हीनं तिसरं एअरक्राफ्ट कॅरियर युद्धनौका तयार केलेली आहे। कोणती युद्धनौका आहे आणि ती त्याची काय वैशिष्ट्ये आहे तेच सविस्तर आपण यामध्ये पाहणार आहोत। तर पहिली बातमी, अमेरिकेमध्ये आता परदेशी नागरिकांना नोकरी किंवा इतर कामासाठी जाणं फारच अवघड होत चाललंय। व्हिसा मिळवण्याबाबत ट्रम्प यांनी नवा आदेश काढलाय। अमेरिकेमध्ये राहण्यासाठी अर्ज करणाऱ्या परदेशी नागरिकांना आता मधुमेह, लठ्ठपणा किंवा हृदयरोग यासारख्या दीर्घकालीन मेडिकल कंडिशन असतील तर व्हिसा नाकारला जाऊ शकतो। तर या निर्णयामागे कारण असं देण्यात आलंय की परदेशी नागरिकांच्या आरोग्याचा खर्च अमेरिकेच्या तिजोरीवर पडतोय। तोच ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे। आता अर्जदार जर वैद्यकीय गरजांसाठी सार्वजनिक संसाधनावर ताण आणू शकतात याचं मूल्यांकन काउन्सिलर अधिकारी करतील आणि अधिकाऱ्यांना जर संभाव्य आरोग्य खर्चाच्या आधारावर अर्ज नाकारण्याचे अधिकार सुद्धा देण्यात आलेले आहेत। जर त्यांना हा अनफिट वाटला तर ते अर्ज रिजेक्ट करू शकतात। जर अर्जदारांचे आरोग्य किंवा वय हे सरकारी निधीतून मिळणाऱ्या वैद्यकीय सेवांवर अवलंबून राहण्याची शक्यता जर दर्शवत असेल तर त्यांना आता सार्वजनिक शुल्क म्हणून हे वर्गीकृत देखील केलं जाऊ शकतं। आता नेमकं कोणकोणते आजार आहेत जे या लिस्टमध्ये आहेत तर पहिलं काही मेडिकल कंडिशन ज्यात हृदयरोग, श्वसन रोग, कर्करोग, मधुमेह, डायजेशन प्रॉब्लेम, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आणि मानसिक आरोग्य स्थिती याचा समावेश आहे। आता हे असे आजार आहेत ज्यासाठी लाखो डॉलर्सची आवश्यकता असू शकते आणि तो खर्च अमेरिकेला करायचा नाहीये। आता यात लठ्ठपणाचा पण उल्लेख करण्यात आलेला आहे। मात्र लठ्ठपणा हा काही आजार नाही, पण हा एक घटक म्हणून देखील नमूद करण्यात आलेला आहे ज्यामुळे दमा आणि उच्च रक्तदाब यासारख्या परिस्थिती उद्भवू शकतात, ज्यामुळे वैद्यकीय खर्च वाढू शकतो। आता अलीकडच्या वर्षामध्ये व्हाईट हाऊसनं हद्दपार वाढवलेली आहे। निर्वासित प्रवेश मर्यादित केलेले आहेत आणि अनेक व्हिसा श्रेणींसाठी प्रवेश अटी देखील कडक केलेल्या आहेत। आता अहवालानुसार असा सांगतो की व्हिसा अधिकाऱ्यांना अर्जदार स्वतः वैद्यकीय उपचार घेऊ शकतात की नाही हे देखील निर्धारित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। अर्जदाराकडे सार्वजनिक रोख मदत किंवा सरकारी खर्चावर दीर्घकालीन संस्थात्मीकरण न घेता त्याच्या संपूर्ण अपेक्षित आयुष्यभर अशा काळजीचा खर्च भागवण्यासाठी तो पुरेसा आर्थिक सक्षम आहे का हे देखील पाहिलं जाणार आहे आणि त्यातूनच आता अमेरिकेमध्ये तुम्हाला व्हिसा मिळेल। त्यानंतर दुसरी बातमी, अमेरिकेतील शटडाऊनने। आता अमेरिकेतील शटडाऊनमुळे 40 प्रमुख विमानतळावरील शेकडो विमानाची उड्डाणं रद्द करण्यात आली आहे। आता या शटडाऊनच्या काळामध्ये वाहतूक कमी करण्यास सांगितलं होतं। शुक्रवारी अमेरिकेतील 40 प्रमुख विमानतळावरील शेकडो विमाने आणि त्याची उड्डाणं ही रद्द करण्यात आली। शटडाऊनच्या निर्णयामुळे उड्डाणांमध्ये 4% कपात झाली होती। आता ही कपात पुढील आठवड्यामध्ये 10% जाऊ शकते आणि 4000 विमान उड्डाणांवर त्याचा परिणाम होऊ शकतो असं बोललं जातं। या शटडाऊनमुळे कर्मचारी संख्या कमी झाली आहे, तसेच अनेक कर्मचारी दुसरी अर्धवेळ नोकरी करतायत। आता न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस, शिकागो, अटलांटा, मियामी, ऑर्लॅंडो, सॅन फ्रान्सिस्को यासारख्या विमानतळासह अनेक लहान आणि मध्यम आकाराच्या विमानतळावरही त्याचा परिणाम झाला आहे। आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवर परिणाम किती झालेला आहे तर शटडाऊनमुळे दररोज 1800 उड्डाणं आणि सुमारे 2.68 लाख प्रवाशांना फटका बसतोय। कोणताही कर्मचारी महिनाभर पगार न मिळता काम करत राहू शकत नाही असे मिशिंगच्या मॅथ्यूज यांनी सांगितलं। आता या शटडाऊनचा आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवर मात्र परिणाम झालेला नाही आहे, कारण अमेरिकेच्या प्रमुख शहरांमधून युरोप, आशिया, आफ्रिका, मध्य पूर्व देशांना जाणारी विमानं ही नियमित वेळापत्रकानुसार कार्यरत होती। ही विमान उड्डाणे वेळेवर झाली नाहीत तर विमान कंपन्या अमेरिकेला जाणारी विमाने रद्द करतात, त्याचा दूरगामी परिणाम होतो। अमेरिकेतील शटडाऊन हे कधी कधी करण्यात आलेले आहेत तेही पाहूयात। तर
ऑक्टोबरमध्ये 2025ला 37 दिवस शटडाऊन होता. डिसेंबर 2018ला 34 दिवस, जानेवारी 2018ला 2 दिवस, सप्टेंबर 2013ला 16 दिवस, डिसेंबर 1995मध्ये 21 दिवस, नोव्हेंबर 1995मध्ये 5 दिवस. तर अशा कालांतराने वेगवेगळ्या वर्षी प्रत्येक काही मर्यादित काळासाठी अमेरिकेमध्ये शटडाऊन राहिलेला आहे. त्यानंतर चीनची कुरघोडी सध्या पॅसिफिक महासागरात वाढताना दिसते आहे. चीननं आपलं तिसरं विमान एअरक्राफ्ट कॅरियर वॉरशिप तयार केलेला आहे, जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक तंत्रज्ञानानं सुसज्ज असल्याची युद्धनौका आहे. अमेरिकेशी तुलनात्मक आहे. त्यामुळे भारत आणि फिलिपिन्समध्ये तर चिंता वाढली आहे. मागील काही दिवसापासून पॅसिफिक महासागरामध्ये तणाव सुरू आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीननं तिसऱ्या विमानवाहू युद्धनौकेचं फुजियान समुद्रात उतरवलेली आहे आणि त्याचं इनॉग्रेशन केलं. चीनी PLA नौदलानं फुजियनच्या ऑपरेशन डेमोचा एक व्हिडिओसुद्धा प्रसिद्ध केला. या आठवड्यामध्ये फुजियनचा कमिशनिंग समारंभ चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. चीनचे नवीन हे एअरक्राफ्ट कॅरियर जे वॉरशिप आहे हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॅटापल्ट तंत्रज्ञानावर आधारित आहे. आतापर्यंत हे तंत्रज्ञान फक्त US जेरॉल्ड फोर्ड क्लास विमानवाहू जहाजांवर वापरलं जात होतं. इलेक्ट्रॉनिक कॅटापल्ट तंत्रज्ञानामुळे लढाऊ विमानांना कॅरियरच्या शॉर्ट रनवे डेकवरून उड्डाण आणि लँडिंग करणं शक्य होतं. दक्षिण चीन समुद्रामध्ये फिलिपिन्ससोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीननं तिसऱ्या विमानवाहू युद्धनौकाचं इनॉग्रेशन केलं आणि गेल्या 2 वर्षात चीन आणि फिलिपिन्सच्या नौदलामध्ये अनेक हिंसक संघर्षही झाले आहेत. फिलिपिन्स अमेरिकेच्या चिथावणीवर चीनसोबत संघर्षाला चिथावणी देत आहे, असा हा चीनचा आरोप आहे. चीन दक्षिण चीन समुद्र आणि तायवानबाबतही अधिकाधिक आक्रमक होत चालला आहे. आता चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेला ते तायवानवर हल्ला करणार नाहीत असे आश्वासन दिल्याचा दावा ट्रम्प यांनी केलेला आहे. आता हिंद महासागरमध्ये देखील चीनच्या कुरघोड्या होतच असतात. या क्षेत्रामध्ये देखील चीनच्या हालचाली सातत्यानं वाढत असल्यानं चीनचा तिसरा हा एअरक्राफ्ट कॅरियर हा भारतासाठी चिंतेचं कारण ठरू शकतो. हिंद महासागरात चीनी युद्धनौका, सर्वेक्षण जहाजे आणि पाणबुड्या या वारंवार दिसतात. काही दिवसांपूर्वी भारतीय नौदलाचे उपप्रमुख संजय वात्स्यन यांनी सांगितलं की चीनी युद्धनौका हिंद महासागरात प्रवेश करण्यापासून ते बाहेर पडेपर्यंत बारकाईने त्याच्यावर पाळत ठेवली जाते. भारताकडे 2 एअरक्राफ्ट कॅरियर शिप्स आहेत. भारतीय नौदलानं तिसऱ्या विमानवाहू जहाजाची तयारी देखील केलेली आहे. मात्र आता ही तयारी कधीपर्यंत पूर्ण होईल आणि या चीनच्या तिसऱ्या एअरक्राफ्ट कॅरियर शिपनं जगाचं टेन्शन कितपत वाढेल हे येत्या काळ स्पष्ट होईलच. याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि असेच ग्लोबल अपडेट पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करायला विसरू नका.